नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सध्या तयारी केली जाते। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली आहे। कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी यावेळी तयारीबाबतचा आढावा घेण्यात आला। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळ्याची तयारी आणि कायदा देखील केला जाणार आहे। महायुतीकडून सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आढावा बैठक। प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये तयारीला वेग। 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्यासाठी महायुती सरकारकडून आतापासूनच तयारी केली जाते। याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक घेतली। नाशिकमधले मंत्री, महत्त्वाचे नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तयारीबाबत चर्चा झाली। यावेळी कुंभमेळा प्राधिकरण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीसांनी दिली। तर यूपीच्या धर्तीवर कायदा केला जाणार असल्याचं देखील ते म्हणाले। मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं, त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। बैठकीत त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1100 कोटींचा आराखडा तयार केला जाणार आहे। दर्शनासाठी कॉरिडॉर, कुंडांची स्वच्छता आणि पुनर्निर्माण, विविध सोयींवर भर दिला जाणार आहे। कुंभसाठी 11 पूल बांधले जातील। साधुग्रामसाठी भूसंपादन केले जाणार आहे। घाट वाढून गोदावरी नदी आणि परिसर स्वच्छ केला जाणार आहे। कुंभमेळ्याबाबत तयारी सुरू आहे। याचा आराखडा बनवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली। 2027 मध्ये जो काही कुंभमेळा संपन्न होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नियोजन, त्याचा आराखडा, त्याचं काम प्रगतीपथावर आहे। स्थानिक पातळीवरच्या काय काही आपल्या अपेक्षा आहेत त्या आपण मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवूया। कुंभमेळा नियोजनाचा आमच्या समोर चॅलेंज असणार आहे, पण त्यासाठी आम्ही तयारी करत असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। कुंभमेळा आपल्यासाठी एक चॅलेंजिंग आहे, एक मोठं आव्हान आहे, कारण आपण प्रयागराजला जर बघितलं तर एवढी मोठी गर्दी, अलोट गर्दी त्या ठिकाणी लोटलेली होती आणि म्हणून याही ठिकाणी मोठी गर्दी त्या ठिकाणी होईल। म्हणून त्याची पूर्वतयारी आता 2 वर्षाला पावणे 2 वर्ष राहिलेले आहेत आणि म्हणून त्याच्या तयारीच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा, त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणची पाहणी मुख्यमंत्री महोदय करणार आहे। नुकतंच प्रयागराजमध्ये कुंभमेळा पार पडला। आता नाशिकमध्ये 12 वर्षांनंतर सिंहस्थ कुंभमेळा होतोय। कुंभसाठी साधू संतांसह मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल, त्यामुळे कुंभमेळा यथायोग्य पार पाडण्यासाठी सरकार सर्व पातळीवर सध्या तयारी करतेय। योगेश खरेसह सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।